हॅलो. हॉस्पिटलनं चालू केली. शुभमची चावी राहिली होती सकाळी माझ्याकडे. त्याची गाडी येते. दिवसभर गाडी नव्हती त्याच्याकडे. मी घेऊन गेलो चावी. बघू चला त्याचं रिॲक्शन कसं होतं. हाय हाय. मग काय चालू चावी आणलंस का? अरे खायची गाडी घेऊन द्यावं लागली. सकाळी आले माझ्याकडं. चावी खिशातच दे. आता आणली नाही आता. हे काय येतानाच म्हणलं की ना काय चालू आहे म्हणलं रिॲक्शन येताना. वा त्याचा जीव दुखतो पहिला त्याचं पेट्रोल चाललंय. टाकी फुल करून आणली भाऊ ना. होय कोण तू? त्याचं ब्रेकच लागेना गाडीचं पुढचं. डिस्प्ले घासायला तुझं खरखर वाजायला. झाले असते 7-8 वर्ष गाडीला. 8 वर्ष झाली. हा हुंड्यात लग्नाला आली. 8 वर्ष झाली तुझ्या. हुंड्यात आली. 1 वर्ष आधी घेतली मी गाडी. कोण हा, हुंड्यात आली गाडी. आधी काय केलं माहिती का? गाडी ह्यानं घेतलाय पुन्हा हुंड्यात गाडीचे पैसे घेतले. असं आहे होय. मग लग्नाची झाली ती गाडी. ऍडव्हान्स मध्ये भेटली तुला गाडी 1 वर्ष आधी. वर्ग काय करते तर डिप्लोमा फार्मसी. कुठं? पुण्याला. पुण्याला जॉब. मुंबईमध्ये होतो मुंबईला होतास तू किती दिवस? 1 वर्ष. हा आपण शूट करूया पवार साहेबाची बायोग्राफी. 1 वर्ष काम केलं सर. होतं म्हणा 2 महिने आपल्या कंपनीमध्ये फक्त 2 महिने ते 1 रुपये क्लिनिक वर का? MQR मध्ये एमक्यूआर मध्ये प्रोडक्शनला होतास? नाही पॅकेजिंग. हो का? माहितच नाही. 8 वर्षामध्ये आज सांगायलास. किती दिवस होती पेमेंट 15,000 रुपये. तवा? 2018 ची गोष्ट आहे ना. 14 मध्ये 14-15. तुझं पासवर्ड कधी? मी पुन्हा 17-18 12वी झाल्यावर गेलो मी. ह्याला काय म्हणतो प्रोडक्शनला विदाउट डिप्लोमा. मग तिकडून आल्यावर डिप्लोमा असं आहे होय. म्हणजे तिकडून ते तिथं किती 2 महिने होतास का? पुन्हा डिप्लोमा झाल्यास कुठे पुण्याला गेलतास ना? नाही पुन्हा घरीच. मग खोटं बोललास ना सासूला? कृषीच्या दुकानावर केलं 1 वर्ष. सासूला खोटं बोललास ना? वालचंद्र राठोडच्या दुकानावर. कुठं आहे ती? सेवा कृषी सेवा केंद्र शिरसाळा. शिरसाळ्यामध्ये पाहुण्यात आहेत का? हा. होय. सासूला खोटं बोललास ना? नाही नाही ते पुण्याला म्हणजे माझी सख्खी मामीच आहे. त्यांना सगळा बायोडाटा माहिती आहे आपल्याला. म्हणजे पुण्याला होतास म्हणून माहित नाही. सगळं माहिती आहे. आम्हाला म्हणले पोरग पुण्याला आहे पण पोरग इथंच आलंय. हा त्याच आहे मला नवीन आले तेव्हा. पण आता सासू गर्व करते त्याच्यावर. हा मग 15 लाख रुपये हुंडा दिलाय सासून मला. आता हो आता. तुम्ही आता दिलेत का कसे? मी काही बोललो नाही. हा ते सोन्या बोलतोय ते बरोबर हा. माहिती आहे. हा? त्याला माहिती नाही व्हिडिओ चालू आहे म्हणून म्हणलं. हो, व्हिडिओ मध्येच म्हणला 15 लाख रुपये हुंडा दिलाय आपल्याला. नाही ते व्याजानं दिलेत का ते कसं दिलेत? व्याजानंतर विषय. बघितलं त्याला तर लाज वाटत. असं आहे का? मग त्या दिवशी शूट करून दिलं नाही गपचूप का? हे किती खुश व्हायले बघा. किती खुश व्हायले ती. चाल. जसं डाउनलोड केलंय हम्म तसं सोडून द्यायचं. त्याच्यात एडिट फिडिट काही नसतंय. असतंय ना. मग तेच कुठं काय बोललात आपण काय नाही. कट चालू आहे व्हिडिओ. कट करतो. काय झालं बोल ना. ते काय म्हणजे अपशब्द चुकून अश्लील शब्द. हा ते म्हणजे हे करायचं. येतंय ना. म्यूट करायचं ते. हो. हा. आता ते नॉर्मल गोष्टी असतात कधी कधी. हा जे लोकांना अपशब्द बोलायचं नाही चुकून बोलण्यात आलं. हो करतो ना मी. आधी 2दा बघतो व्हिडिओ. हा तेच म्हणालो. काय झालंय का व्हिडिओ मध्ये माझे? हा मी तिचं बोललं पाहिजे माझं. पण आता तू म्हणला म्हणून की सोन्याला बघू दे. बघितलं तर त्यानं त्याला नाराज तर होईल त्यांना. सोडा, मारा, तिथे. त्याची नाच थोडीच नाही मग. गेले 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 सर. खरं खरं सांगायचं माझं नेल कटर कोणी तोडले? कटर गेले कोण आहे का तेच माहित नाही. मागे माहिती ना मला. माहित तोडलं कोणी? नाही. मला माहितीच नाही आहे का नाही ते. तुला त्या दिवशी पण म्हणलं होतं जेव्हा काय म्हणलं होतं मी नाही घेतलं पण. तू तोडला नाही ना? तू खरं सांग. पवार आहेत. आणि काय केलंय माहितीये का? पट्ट तोडून त्या 3ऱ्या बॉक्स मध्ये टाकले. काल रात्री हुडकलो. हा त्याची तर मी ठेवतो ना. मी परेशान. खाली बघितलं तुटलेलं होतं.
नवीन इंजेक्शन. बाबा हिपमेंट्स मारू लागलो तू तसंच गेलास. मोठे माणसं बाबा तुम्ही. ब्लॉग काढायचे ते ब्लॉग मध्ये घ्यायचे म्हणते ते. उगा फेसबुकला जाऊन लाईक करते त्यांनी आणि त्यांना वाटते लाईक केलं. तोंड तर दाखव. गेले पुढून डिस्ट्रीब्युटर आहे. पण त्यांची खासियत काय असते माहितीये का, ते एक प्रकारे ते हाईप पकडलेली असते इंस्टाग्रामनं. त्यांचा चेहरा बनलेला आहे. त्यांनी कोणासोबत पण व्हिडिओ टाकू दे फेमस होते. आणि यूट्यूबला नाही तसं. यूट्यूबचं फेम वेगळा, ब्लॉग वेगळा. आता बघ ना, तिघं चौघाचा व्हिडिओ बघितलो, वर गेलो यूट्यूबवर ब्लॉग म्हणून नाव टाकलो, सगळ्याची ब्लॉग लिस्ट आली नवीनवाल्यांची. 6 घंटे अगोदर, 4 घंटे अगोदर, 3 घंटे अगोदर बघितलो. बरेच जणांची बघितलो. कोणाचे 6 घंट्यामध्ये 2 व्ह्यूज, कोणा 5 व्ह्यूज असं होते चालू. कंटेंट काय ते पण डेली रुटीनवरच, रोज काय करायला माझ्यासोबत काय घडलं तेच चालू. आता ते लेकरांचे बघितलं, बाई बघती ना, ही गाडी घेतली, लेकराचं किच 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 किच, तू असंच बोलीस, तू तसंच बोलीस, शाळेवर ना काय आलं, हे टॉपिक, हे कंटेंट त्यांचा. प्रत्येकाचा वेगळा कंटेंट. मी कुठं चाललो, मी इकडे गेलो, हे कंटेंट. म्हणजे हे जे आपलं आता माझं समज मी रोजचं टाकलो, तेच कंटेंट. फक्त हे जे व्हिडिओ आहे टाकायला, आता समज आता रील मी टाकलो मेडिकलच्या फील्ड, कोणाकोणाला आवडतं ह्या फील्डमधलं तिथपर्यंत जायला वेळ लागते. मग ते कन्सन्ट्रेटली नसते नाही, कॉन्सन्ट्रेट व्हायचं, मग ते वेळ तेवढा लागणार. मग त्यांच्याकडे गेल्यावर मग ते पसरणार व्हिडिओ. नाहीतर तेवढंच तू अर्धवट करतोस आणि सोडून दिली की झालं. तू 4-8 दिवसाला टाकतोस, मग ते माणूस 4-8 दिवसाला हुडकणार, जुनी व्हिडिओ बघणार, ते होतच नाही. काय पेशंट नाही आहात म्हणून बोलत बसलो हा निवांत. हा येत तर मोबाईलमध्ये सेम पोझिशन असते, मागं पुढं. ते फोटो नसते का काढे, तिकडे एक बसते, तिकडले एक चेहरा दिसते. ऐक रे, घेऊ तर सकाळी ते मेडिकल बंद करायचं का तुला? मेडिकल चालूच ठेवायचं. मी इथं जायचं. हाईट किती 4 करोडची गोष्ट. किती शून्य येतात माहित नाही त्याच्यावर. मला माहिती ना 7 येते. चल हा ये. हॅलो. 12 हॉटेल आहेत, म्हणजे रूमा, लॉजिंग, लॉन्स आहे, नॉनव्हेज चिकन वेगवेगळं. हां 14,400 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. आणि एक एकर आहे, डीपी सेपरेट आहे, 2 हिर आहेत, 4 बोर आहेत. एस्टिमेट 4 लाख पण हे 4 करोड 25 लाख फक्त. हां तुळजापूरनं 10 मिनिटाचा अंतर आहे फक्त. नंबर 1 आहे बघ. एकदा घेतलंस ना. काय पाहिजे तुला मग? कोलिड्रा पाहिजे? कोलिड्रा ॲस्पिरिन 75 रोझोस्टाटिन त्या दिवशी मिळते कोणतरी. ESP मध्ये आहे ना मग. रोज हेच ना, ॲस्पिरिन आहे, रोझोस्टिन आहे, मग ते ESP झालं. आणि डायटर 5. तू खातोस का म्हणालो रोज डायटरच्या गोळ्या एक एक? तू का मागवत नाहीस? कॅमेरा जर उलटा चालू. ये देखो भाई लोग, मेडिकल वाला. आता आहे ना, ह्यानं पैसे देत नाही बघा, म्हणूनच व्हिडिओ चालू केलाय. बघ म्हणलंच मी पैसे देत नाही म्हणून. मी उद्याच्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे. मी टाकणार आहे, मग देऊन जा पैसे. पैसे देऊन जा. तू देत नाहीस. किती झाले? 190. कधी देणार आहेस? परवा. काय? उद्याच्या ब्लॉग मध्ये बघ. आता मी टाकणार आहे, बघ तू बघ, तू टाकणार आहे मी बिला ब्लॉग मध्ये टाकणार. मी खरंच टाकणार आहे व्हिडिओ. ते हमेशा तसंच करते पैसे द्यायला. चल
रजत भैया को लाइक सब्सक्राइब कमेंट करो. ओके थँक्यू. छोटासा डॉन होता ते इंटरव्ह्यू करू लागला. स्टिकिंग दो. पेशंट आले. हाँ पेशेंट आए हैं, उसने संडास की और बैकअप का मास्क टूटा है, इसके लिए जोड़ने वाला. बाय. बाय. कल मिलेंगे. नहीं बाद में मिलेंगे. सर मेडिकलला आलेत आमच्या. आता आमचा असते राऊंडचा टाईम 10 वाजता. आज लेट झाला, पेशंट असतात म्हणून सर आलेत मास्क घ्यायला खाली. ओके ना राव. मग शिंदे भैया मस्त काय म्हणतो? निवांत. शिंदे भैया आले. हे बाबा अरे भिलो ना मी. अबे परवा तर निघालता घरी. त्याच्या आईला खरंच वाटायले ना. जत्रेत भेटतेत ना आता असली. अरे भीती वाटते होती ती सापाची. तू आता टाक. आईला मीच भिलो. तू डायरेक्ट ठुलास. ते पाळतो पण असतात ना बिनविषारी विष काढायची. तसं वाटलं बाथरूम लॉक करून त्यांना असं गायब झाला. राम भाई हे आपले शिंदे भाई आले. शिंदे भाई मी दिसायलो ना ह्याच्यात असं शिकायला. हा ते ऍक्च्युअली असंच कॅमेरा पडलं. कसं हा ते उलट व्हायले ना. घेऊ भाऊ आपले अजून जरा लाईक सबस्क्राईब व्ह्यूवर वाढू दे. आपण घेऊ. हे फॅमिली हो का नाही. वाढतील. भगवान पे भरोसा रखने का और पब्लिक पे. चला लाईटा बंद झालेत. कोण कुठे अंधाऱ्यामध्ये. हे आमचा जादू बघा ताई. आला मोबाईल चांगला आहे माझा. अंधाऱ्यामध्ये पण काय लोकांना ओळखायला भेटला रामभैया. सध्या निवांत आहे आमचं. हा बा जरा बोलू. हा पेशंट नाही तर आता गुड नाईट करूत. थांबवा इथं. गुड नाईट. 12:15 वाजले. गुड नाईट. गुड नाईट ताई. गुड नाईट. ह्यांना पण म्हणा. असं तसं 100 तर सबस्क्राईब करून टाका माझी. गुड नाईट. रजत भैया थँक्यू. धन्यवाद. सरप्राईज करा. धन्यवाद.